नमस्कार फॅमिली, मी रीमा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवते. तर मी सध्या 3 घरी जाऊन स्वयंपाकाची कामं करते. पहाटे लवकर जाते, तर पहिल्या घरी पोहोचली आणि नाश्त्यासाठी क्विनोवा उपमा बनवला. त्यानंतर लंचसाठी ही व्हेज कोल्हापुरी बनवली. व्हेज कोल्हापुरीसोबत मी बीटरूट मल्टीग्रेन आट्याची रोटी बनवली. तर अशा प्रकारे हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. रोज पहिल्या कामावर येते, तिथे मग मी लंच आणि ब्रेकफास्ट बनवते. त्यानंतर टिफिन पॅक करते. त्यानंतर दुसऱ्या कामावर जाते. तर हीच आहे मल्टीग्रेन आट्याची चपाती. ह्याच्यामध्ये गहू आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका सगळं पीठ मिक्स आहे आणि त्याच्यामध्ये मी बीटरूट टाकलेत आणि अशा ह्या चपात्या बनवल्या आहेत. स्वयंपाक रेडी झाल्यावर पटापट टिफिन पॅक करायला घेतला आहे. तर आज मी माझ्या घरी एक स्पेशल डिश बनवली आहे. खूप दिवसापासून बनवायची होती, पण मला काही म्हणजे बनवणं वगैरे करणं होतच नव्हतं. मिस्टरांना पण वेळ नव्हता, कारण ही डिश बनवण्यासाठी मला मिस्टरांची मदत लागते. हो, तर मी आज नॉनव्हेज बनवणार आहे घरामध्ये आणि काय बनवणार आहे तेच तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर तुम्हाला ते पुढे बघायला मिळेल की आज मी घरात काय काय नॉनव्हेज बनवलं आहे. आमच्या घरात कसं आहे ना, की मुलांना चिकन आवडतं, दोन्ही मुलांना चिकन आवडतं आणि मिस्टरांना आणि मला मच्छी आणि मटण आवडतं. म्हणजे आम्ही दोघंही मटण खातो, पण मुलं अजिबात मटण खात नाही. त्यांना फक्त चिकन आवडतं आणि मुलं मच्छीसुद्धा खात नाही, फिश पण खात नाही. मग काय होतं ना, जर आम्ही आमच्या आवडीचं काय बनवलं ना, की मग मुलांसाठी वेगळं बनवावं लागतं आणि जर मुलांच्या आवडीचं बनवलं तर मिस्टर तर चिकन खाऊन घेतात, पण मला चिकन अजिबात आवडत नाही. का माहिती का, एक अशी स्वतः मी जर कधी चिकन बनवलं ना, की मग मला खायचीच इच्छा होत नाही आणि तेच जर दुसरं कोणी बनवलं ना, तर एखाद्या वेळेस मी थोडंफार तरी टेस्ट तरी करते. तर असा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर ही पपई कापली आणि पपई निघाली कच्ची. मुकेश भैया मला बोलत होते, दीदी पहले टेस्ट करके देखो, अगर मीठा रहेगा तो ही टिफ़िन में पैक करना, नहीं तो वो फेकना पडेगा. तर मग मी टेस्ट केली, मला ती फिक्की फिक्की वाटली. मग मी मुकेश भैयाला एक पीस दिला आणि त्याला म्हटलं की पपई कच्ची आहे, पपई पिकलेली नाही आहे. मग पपईचा प्लॅन कॅन्सल झाला. पपई बाजूला उचलून ठेवली आणि मग मी हे जे आहे ॲपल, त्याचं साल काढलं आणि ॲपल कट करून टिफिनमध्ये भरायला घेतली. हे असं असतं. तर म्हणजे कसं आहे ना, आपण कुठलंही काहीही टिफिनमध्ये करू दे किंवा कामावर करू दे, मग ते जरा टेस्ट करून बघावं लागतं व्यवस्थित आहे का नाही. व्यवस्थित असेल तरच टिफिनमध्ये पॅक करावं लागतं, कारण घरी असेल तर माणूस मीठ मिरची म्हणा का चांगलं वाईट असेल तर ते दुसरं चेंज करून खाऊ शकता, पण ऑफिसमध्ये तसं होत नाही. तर हे डब्यामधलं दही आहे, काऊ म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेलं हे दही आहे. महाग आहे जरा, तर आज मी तेच डब्यामध्ये पॅक केलं. शक्यतो मुकेश भैया घरामध्ये दही बनवतात, पण कधी कधी बाहेरचं पण दही येतं, तर ते सुद्धा मी टिफिनमध्ये देते. तर मी क्विनोवा उपमा, मल्टीग्रेन रोटी, त्यानंतर व्हेज कोल्हापुरी, त्यानंतर दही, फ्रूट हे सगळं पॅक केलं. टिफिन पॅक झाल्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं आणि त्यानंतर मला जायचं होतं दुसऱ्या कामावर. पण दुसऱ्या कामावर जाण्याआधी मला टोडूला नाश्ता द्यायचा होता. टोडू कोण, तर आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असाल. तर पटकन किचन क्लीन झाल्याच्यानंतर टोडूला अंडं देण्याआधी जी पपई मी कट केलेली ना, ती पण दिली. टोडूला पपई खूप आवडते. पपई आणि गाजर टोडूचं फेवरेट आहे. इकडचं काम आटपून मी दुसऱ्या कामावर निघाली. सकाळच्या वेळेला अशीच घाईगडबड असते, मग ती माझ्यासारखी कामवाली असू दे किंवा आपल्या साधारण महिला असू दे, सकाळच्या वेळेला सगळ्यांची गडबड होते, कारण सगळ्यांचं आवरणं असतं, सगळ्यांचे टिफिन असतात. खाली दरवाजाच्या खालीच न्यूजपेपरवाला न्यूजपेपर टाकून गेलेला, तो उचलताना कमरेत अचानक लचक मारली. डॉक्टरांनी सांगितलेली एक्सरसाइज करते आहे, पण का माहिती का, माझा त्रास काय कमी होत नाही. ट्रीटमेंट तर चालू आहे, पण डॉक्टर म्हणतात आराम करा. आता आराम करून चालणार आहे का, सगळी कामं सोडून काय करणार ना. बरं असो, दुसऱ्या कामावर पोचली आणि इथे नाश्त्यासाठी ब्रेड उपमा केला. ब्रेड उपमामध्ये मस्त उकडलेले कॉर्न टाकले, शेंगदाणे टाकले, कांदा मिरची टाकली, खूप सारी कोथिंबीर टाकली आणि असा ब्रेड उपमा म्हणजेच फोडणीचा ब्रेड केला. त्यानंतर इथे कढईमध्ये वांग्याची रसभाजी केली, शेंगदाण्याचा कूट टाकून मस्तपैकी अशी वांग्याची रसभाजी केली. त्यानंतर चपात्या केल्या. इकडचा स्वयंपाक झाल्यानंतर मला जायचं होतं तिसऱ्या
तिसऱ्या कामावर. तिसऱ्या कामावर काय बनवणार आहे ते तर तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण मला अजून तिथून परमिशन नाही मिळाली. ठीक आहे, ती त्यांची मर्जी. तर आता मला घरी गेल्यावर बनवायचं आहे नॉनव्हेज. तर एवढी सगळी बाहेरची 3-3 घरचा स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा घरी जाऊन स्वयंपाक करायचा म्हटलं तर कधी कधी कंटाळा येतो. असं वाटतं नको करायला, कधीतरी मला पण आयतं ताट मिळावं. पण असं शक्य होत नाही. आयतं ताट कधी मिळतं, जेव्हा आमच्या चौघांपैकी एखाद्याचा वाढदिवस असतो किंवा आमची ॲनिव्हर्सरी असते, तेव्हा आम्ही जेव्हा बाहेर जेवायला जातो तेव्हाच मला आयतं ताट मिळतं. नाहीतर आयतं ताट तर मिळतच नाही. घरी जाणार, मी बनवणार, सगळ्यांना वाढून देणार, त्यानंतर मी जेवायला बसणार. माझंच काय, प्रत्येक महिलेचं असंच असतं. आपण आयुष्यभर दुसऱ्यासाठी झटत असतो, पण आपल्यासाठी करणारे व्यक्ती खूप कमी असतात. बरं, पण त्या मानाने बघायला गेलं तर माझा नवरा मला खूप मदत करतो. मुलंही मला खूप सपोर्टिव्ह आहेत. तर बाकीचं काही नाही, पण ते माझी काळजी करतात माझ्याबद्दल. म्हणजे माझ्याबद्दल त्यांची चांगली मतं आहेत. कसं आहे ना, की आजकाल घरातल्या घरात पण खूप वाद, खूप काय काय कटकटी असतात. तसं माझ्या घरात नाही आहे. आमच्यामध्ये कितीही मिसअंडरस्टँडिंग झाली, कितीही कटकटी झाल्या, किती वाद झाल्या, तर ते थोड्या वेळापुरती असतं. बघा, तिसऱ्या कामावर पोचली आणि इथे लिफ्टमध्ये थोडीशी पोज दिली आणि छोटासा व्हिडिओ काढला. 2 कामं माझी एका टोकाला आहेत, तिसरं काम दुसऱ्या टोकाला आहे आणि माझं घर तिसऱ्या टोकाला आहे. तर अशा सकाळच्या वेळेला मला या 3 टोकांचे राऊंड मारावे लागतात. तिसरं काम झाल्याच्यानंतर मी आता घरी जाणार आहे. इकडचं काम आटोपलं आणि आता गरमी तर एवढी होती आहे ना, की नको नको होतो जीव. गॅससमोर उभं राहून राहून जीव वैतागायला होतो आणि पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं. मग घरी गेल्यावर काय खायची इच्छा होत नाही. तर बघा, मी तुम्हाला सांगितलेलं ना, घरी आज मी नॉनव्हेज बनवणार आहे. तर मस्त रावस आणली होती. रावस मी येईपर्यंत मिस्टर थांबले होते. मी यायच्या आधी त्यांनी आणली नव्हती. मी घरी आल्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो. त्यानंतर मग फिश घेऊन आलो. तर मी रावस फ्राय करायचं ठरवलं, कारण मुलं तर फिश खाणार नव्हते, मच्छी खाणार नव्हते. मग मुलांसाठी चिकन बनवायचं होतं. तर मग मच्छी घेतल्यानंतर चिकन आणायला गेलो, तर ते चिकनवाले भाऊ म्हटले, थांबा, आम्ही कापून देतो. मी म्हटलं मिस्टरांना, ओ नको, आम्ही कधी असं समोर कापून चिकन घेत नाही. मी म्हटलं की आपल्याला चिकन घ्यायचं नाही, आपल्या पायात त्या कोंबडीचा जीव कशाला जायला. आपण चिकन खातो, पण आपल्या पायात तिचा जीव जाण्यापेक्षा मी त्या चिकनवाल्या भाऊंना म्हटलं, आम्ही थोड्या वेळाने येतो. मग मी मच्छी घेऊन घरी आली. मिस्टरांनी मच्छी वगैरे साफ करून दिली. मी मिस्टरांना म्हटलं, मी बाकीचं सगळं करते, तुम्ही चिकन घेऊन या. आणि चिकन जर त्याने कापून ठेवलं असेल तरच आणा. आम्ही स्पेशल कोंबडी कधीच आमच्यासाठी कापून घेत नाही, कारण आम्हाला किती लागतं, पाव किलो चिकन बस होऊन जातं. कारण फिश आहे, आम्ही दोघं मच्छी खाणार होतो आणि मुलांना चिकन बनवायचं होतं. मग पाव किलो चिकन आणणार होतो, मग मच्छी फ्राय करणार होतो आणि पाव किलो चिकनची ग्रेव्ही बनवणार, भात आणि चपाती. मग हा स्वयंपाक झाल्याच्यानंतर संध्याकाळी काय वेगळं करायची गरज नाही. असा विचार करून मी घरी आली. मिस्टरांनी मस्त मच्छी साफ करून दिली. मग या पॅनमध्ये मी मच्छी फ्राय करायला घेतली. तर हा पॅन एवढा जुना झाला आहे ना, खरं तर हा पॅन मी कामावरनं आणला आहे. तुम्ही बघितलाच असेल माझ्या कामावरच्या व्हिडिओत. त्यामुळे हा पॅन खूप जुना झाला आहे, त्यांनी खूप वापरला. त्यानंतर मी आणला. ह्याच्यावर मच्छी कशी बशी फ्राय केली, चिटकत होती. फ्राय केल्याच्यानंतर पॅन उतरवला आणि दुसरी कढई ठेवली. इथे मी चिकनची ग्रेव्ही बनवते. आता चिकन मॅरिनेट वगैरे करायला अजिबात वेळ नाही आहे, कारण 2 वाजून गेलेत. मी म्हटलं तुम्ही चिकन घेऊन या, चिकन धुवून द्या आणि मग मी पटापट चिकन बनवते. तर मी इथे वाटण वगैरे तयार केलं. मच्छी फ्राय झालेली, एका बाजूला भाताचा कुकर लावला होता, पीठ मळून झालं होतं. म्हणजे हे चिकनची ग्रेव्ही बनवली की त्याच्यानंतर चपात्या केल्या की लगेच जेवायला बसायला. कारण नॉनव्हेज असेल ना की मुलांना लगेच भूक लागते. मुलांचं चाललेलं, मम्मी कधी चिकन होईल, कधी चिकन होईल. मी म्हटलं, अरे पप्पांना तरी येऊ द्या, पप्पा चिकन आणायला गेलेत ना. आणि बहुतेक त्यांच्या वेळेला पण तेच झालं, कापलेली कोंबडी नव्हती. कारण की आम्ही गेलो होतो उशिरा. मी कामावरनं आली, मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला, त्याच्यानंतर ना आम्ही मार्केटला गेलो. बघा, भाताचा कुकर इथे चालू आहे, भात पण एका बाजूला झाला, मच्छी फ्राय झाली, भाताचा गॅस बंद केला आणि इथे माझी चिकनची ग्रेव्ही बनते. मस्त अशी चिकनची ग्रेव्ही फ्राय करून घेतली. मिस्टर आले, त्यांनी चिकन वगैरे धुवून घेतलं. तोपर्यंत माझी ग्रेव्ही रेडी झालेली, पीठ मळून झालेलं. मग नंतर काय, गरम पाणी ओतल्यानंतर मी त्यांनी चिकन धुवून दिलेलं ह्याच्यामध्ये सोडलं. पटापट काय ते मीठ वगैरे घातलं आणि त्यानंतर चपात्या करायला घेतल्या. मुलांना तोपर्यंत भूक लागली चालू होतं. तर बघा, माझी चिकनची ग्रेव्ही पण झाली. चिकनची ग्रेव्ही त्या गॅसवर ट्रान्सफर केली आणि ह्या गॅसवर
गॅसवर पटापट चपात्या करून घेतल्या. तर माझी इथे एका बाजूला चिकन शिजत होतं, मच्छी फ्राय झालेली, भात झालेला आणि मी पटकन चपात्या करून घेतल्या. पहिल्या 2-3 चपात्या झाल्या आणि पहिला मुलांना वाढून दिलं, कारण त्यांना भूक लागली होती. पण माझे मिस्टर तर मी जोपर्यंत जेवायला बसत नाही तोपर्यंत ते बसतच नाही. त्यांना म्हटलं मी गरम गरम चपात्या भाजते आहे, तुम्ही जेवून घ्या मुलांसोबत. ते म्हणतात नाही, आपण दोघं एकत्र बसूया. त्यांचं नेहमीचं असं असतं. ते घरात असले ना की ते एकटे कधीच जेवायला बसत नाही. मी जोपर्यंत जेवायला बसत नाही तोपर्यंत ते थांबतात माझ्यासाठी आणि मग त्यानंतरच माझ्यासोबत जेवतात. तर असं पटापट चपात्या करून घेतल्या, त्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं आणि पटापट जेवून घेतलो. तर असा गेला हा आजचा दिवस, रोजच्या प्रमाणे कामाचाच. पण नॉनव्हेज होतं, जेवण छान गेलं. पण आता उन्हाळा झाला आहे, उन्हाळा जास्त वाढला आहे, त्यामुळे आता नॉनव्हेज कमी खायला पाहिजे. मच्छी खूप दिवसांनी आणली त्यामुळे पोटभर जेवण झालं. असा होता हा आजचा दिवस, असा होता हा आजचा व्लॉग. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.